आपण चला आमच्या कॉम्बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. दोन्ही संघाचे 12th मॅन या आपण जयशंकर चांदई आणि त्याच समेत मुद्रे संघ. ऑफिशियल मी इशारा दिल्याशिवाय मॅच स्टार्ट नाही होणार. दोन्ही संघ 12th मॅन चला आपण मॅच कडे, कारण कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झाल्याशिवाय मॅच स्टार्ट होणार नाही. चांदई संघ आपला 12th मॅन चला प्लीज. यस आलेत, उपस्थित आहेत. मॅच स्टार्ट करायचे सर. धन्यवाद सर. सचिन लांगे आणि नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज सुधीर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज समाधान. समाधानच्या पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील. दरम्यान आणखी एक पारितोषिक या ठिकाणी येत आहे. मॅक या आपण मंचावरती पुन्हा राजेंद्र भोईर यांच्याकडून तुम्हाला 2000 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. मॅक या मंचावरती. लेग बाईटच्या माध्यमातून ही पहिली धाव धावफलकावरती नोंद केली जाते आणि एका धावेनं धावफलकावरती धावांचा श्रीगणेश झालाय. टीम पहिल्यांदा फलंदाजी करताना मुद्रे संघाच्या विरोधात मात्र गोलंदाजीच्या मार्कवर आहे गोलंदाज चांदई संघाचा समाधान. ज्याच्या नावातच बरंच काय आहे, त्याला आपल्या संघासाठी बरंच काय करून दाखवायचं या मॅच मध्ये. आता या षटकामधील दुसरा चेंडू घेऊन तो गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पंचांच्या डाव्या बाजूने तयार. स्ट्राइक एंड वरती यावेळेस फलंदाज सुधीर. सुधीर साठी टाकलेला हा चेंडू फुलटॉस होता आणि फुलटॉस चेंडूचा खरपूर समाचार मात्र सुधीरला घेता आला नाही. यावेळेस आपण बघतोय लॉंगॉट क्षेत्राच्या जवळ या जेलला टिप. किती गेले किती, आले किती गेले किती, उडून गेला भरारा. संपणार नाही आणि संपू देणार नाही माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांचा खऱ्या अर्थानं दरारा. अर्थातच ज्यांचं हे गीत डीजेच्या माध्यमातून ऐकलं, मुठभर मावळ्यांच्या संगतीनं जनस्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. आई जिजाऊच्या मातेनं पाहिलेलं स्वप्न साक्षात पूर्ण करणारा अर्थातच राजा शिवछत्रपती. ज्या स्वराज्यामध्ये तुम्हा आम्हा सर्वांना समान संधी दिली गेली असा राजा शिवछत्रपती, ज्याचं गीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतोय. हा जबरदस्त चेंडू, या चेंडूवरती फिरून मारण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्राच्या जवळ चेंडूला पाहायला मिळतोय. चेंडूची उचल फेक होतीये तोपर्यंत एक धाव मात्र आली. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 2 धावा आल्या स्कोर कार्ड वरती. एका गाड्याच्या मोबदल्यात टीम मुद्रे संघाच्या चांदई संघाच्या विरोधात. माजी आमदार सुरेश भाऊ लाड चषक 2022 चे माध्यम, ज्या माध्यमातून पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सर्व मान्यवरांचं मी तुषार धुमाळ माझ्या सोमेत संदीपजी बोराडे सरांच्या माध्यमातून अर्थातच सहर्ष स्वागत करतो. विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय मोहन धस साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पण या चेंडूवरती देखील एक धाव येते. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल माझे साथी गुणलेखक मला सांगतायत 3 धावा आल्यात एका गड्याच्या मोबदल्यात. पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बाद होणारा तंबूच्या आसरेला परतला सुधीर. मग त्याची जागा घेण्यासाठी नेक्स्ट बॅट्समन 3ऱ्या क्रमांकावरती ऋषिकेश मैदानामध्ये पाहायला मिळतोय. या चेंडूवरती जबरदस्त फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर चेंडू जातोय. दन 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 करणारा येतोय 4 धावांसाठी चौकार. यस थँक्यू डीजे. दरम्यान नेक्स्ट मॅचचा कॉल देऊया. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरवली विपक्ष जानवान कलंबोली दोन्ही संघाचे कॅप्टन. मध्यंतराला या मॅचच्या आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये हवेत टॉस करण्यासाठी. या 4 धावांनी टोटल 7 आकडा स्कोर कार्ड वरती.
जबरदस्त चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये गोलंदाजानं मात्र समाधान हा चेंडू उचलला. तोपर्यंत आपण बघतोय निर्धाव चेंडूची घोषणा झाली. पहिल्या षटकाचा हा खेळ समाप्त झालाय. एका गड्याच्या मोबदल्यात 7 धावा आल्या स्कोर कार्ड वरती टीम मुद्रे संघाच्या चांदई संघाच्या विरोधात. चांगली स्पर्धा, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं आता प्रेक्षकांची गर्दी 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 आणि क्रिकेटचा हा अलोट जनसागर आपल्याला पाहायला मिळतो या मैदानावरती. सर्वांचं या मैदानावरती मी सहर्ष स्वागत करतो. आदरणीय सोमनाथजी ठोंबरे साहेबांच्या वतीनं, आदरणीय अमोदजी कुलकर्णी साहेबांच्या वतीनं, ज्यांनी केला होता या क्रिकेटची 8 तास आणि आजची पहिली रात्र यावेळेस गोड होताना आपल्या सौम्यत अर्थातच या मैदानावरती पाहायला मिळतीये. लेजंड ऑफ क्रिकेट कर्जत तालुक्यातील ढाण्या वाघ म्हणून क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ज्याचं नाव आहे ते सन्माननीय बाळा धनबे साहेबांचं व्यासपीठावरती आगमन झालंय. मी त्यांचं या स्पर्धेमध्ये पुनश्च सहर्ष स्वागत करतो आणि आदरणीय आमच्या ताई या मॅचचा आनंद घेत आहेत, त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत असेल. क्रिकेटचा खेळ आता खऱ्या अर्थानं खेळाडूंपुरता मर्यादित राहिलेला नाहीये. आता स्त्रियांनी देखील या स्पर्धेमध्ये या खेळामध्ये सहभाग नोंदवलाय आणि त्या देखील आता या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या आमच्या ताईंचं देखील या आदरणीय सुरेश भाऊ लाड ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत आहे. अविलांतो कार्पेट फटका येतोय. या फटक्यावरती 1 धाव मात्र घेतला जाईल. एक गडी बाद झाल्यानंतर थोडंसं संत गतीनं मात्र सामना मध्ये खेळ होतोय तो टीम मुद्रे संघाचा चांदई संघाच्या विरोधात. टोटल 8 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. 8 आकडा मात्र अशी गाठ बांधतोय का गोलंदाज फलंदाजीच्या माध्यमातून हे पाहायला मिळेल. आणखी एक जबरदस्त चेंडू. फलंदाज मात्र धाव घेण्यासाठी थोडासा लेट झाला पण धाव मात्र 1 पूर्ण होती. एका धावेनं धावफलकावरती वाढ. टोटल 9 धावा आल्यात स्कोर कार्ड वरती. एक चांगलं आयोजन जय अंबे भवानी क्रिकेट संघ भिसे गावच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. माजी आमदार ज्यांनी हॅट्रिक पूर्ण केली खऱ्या अर्थानं आणि ज्यांच्या नावावरती स्पर्धा दमदार असा सोहळा अर्थात सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून फलंदाजानं मात्र या क्षणाला खेचलाय. बिग हिट षटकार. करतोय त्याच्या माध्यमातून या क्रिकेटच्या खेळामध्ये निरनिराळ्या संगीतानं मात्र रंग भरण्याचं काम होतंय. स्ट्राइक एंड वरती फलंदाज आहे सचिन ज्यानं षटकार लगावलाय. ऋतिक गोलंदाजी मार्कर गोलंदाज ज्याच्या पहिल्या 3 चेंडूचा खेळ झाला आणि आतापर्यंत त्यानं 8 धावा खर्च केल्यात. 4था चेंडू घेऊन गोलंदाज ऋतिक गोलंदाजीच्या मार्क वरती अर्थातच पंचांच्या डाव्या बाजूने तयार. ऋतिकचा हा जबरदस्त चेंडू ऑफ स्टंप आणि ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये भेदक मारा, तिखट मारा, अचूक टप्प्यावरती आता मिश्रित गोलंदाजी करतोय गोलंदाज ऋतिक. कमबॅक करतोय आपल्या टीम चांदई संघासाठी. चांदई संघाचं देखील या कर्जत परिसरामध्ये मोठं नाव आहे. क्रिकेटच्या पटलावरती एक चांगला संघ म्हणून या टीमकडे पाहायला जातं आणि आता मात्र झेल सुटलाय. हा झेल नव्हे तर मी तर म्हणेल कदाचित अपयशाची पहिली वाटचाल करू शकतो चांदई संघ. पण हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडेल कधी काय बिघडेल सांगणं कठीण आहे. या खेळामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय आयोजकांनी आता संधी दिलेली आहे या खेळाडूंना. त्या संधीचं सोनं करताना स्ट्राइक एंड वरती फलंदाज ऋषिकेशने जबरदस्त फटका खेचलाय. यावेळेस डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे. जोपर्यंत तो चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत चित्याच्या चपळाईनं हार्डाच्या गतीनं सहज या 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धावांनी धावफलकावरती आपण बघतोय 18 धावा स्कोर कार्ड वरती आल्या. टीम पहिल्यांदा फलंदाजी करताना चांदई विपक्ष मुद्रे संघानं पहिला गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला परतला होता आणि त्यानंतर या जोडीनं चांगली कामगिरी केली आहे आपल्या मुद्रे संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर मुद्रे विपक्ष चांदई
या मॅच मध्ये मुद्रे संघानं धावा लावल्या धावावरती 18. आता येणाऱ्या 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. हे दमदार आयोजन सन्माननीय नगरसेवक कर्जत तालुक्यातील ज्यांना लाडके नगरसेवक म्हणून संबोधलं जातं सोमनाथजी ठोंबरे साहेबांचं हे दमदार असं आयोजन अमोदजी कुलकर्णी साहेबांनी दिलेली त्यांना उत्तम अशी साथ आणि भिसे गावाचा ग्रामस्थांचा हा ठास मात्र या मैदानावरती पूर्ण होताना पाहायला मिळतो. यावेळेस बॅटची कडा घेतली यष्टिरक्षक चुकला या चुकीला माफी नाही येत आहे दमदार 4 धावांसाठी चौकार. यस विजय धन्यवाद. वैभव या गोलल्या चेंडूवरती केला हल्ला सचिनच्या बॅटमध्ये आलेल्या या 4 धावा. हा जबरदस्त चेंडू होता. यावेळेस शप्पल होऊन खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नांना मिळते 1 धावेचं यश. 1 धावेनं धावफलकावरती वाढ टोटल 23. निवृत्ती पाटील मॅन फ्रॉम अत्तरगाव यांचं देखील या सोहळ्यामध्ये मी सहर्ष स्वागत करील. अत्तरगाववरनं या स्पर्धेसाठी नक्कीच ते उपस्थित झालेत आणि या सोहळ्यामध्ये आता ते आनंद घेतात क्रिकेटचा. त्यांचं स्वागत असेल अर्थातच सुरेश भाऊ लाड चषक 2022च्या माध्यमातून. वैभव या षटकातील तिसरा चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजून तयार. हा जबरदस्त फटका चेंडू बॅट वरती आला आणि फटका मात्र गोड झाला. झटका दिला या चेंडूवरती 6 धावांची मोहर उमटवणारा येतो एक माजी आमदार ट्रॉफीचा ब्रँडेड षटकार. एकोणतीस धावा धावफलकावरती लागल्या टीम चांदई संघाच्या विरोधात मुद्रे संघाच्या. हा चेंडू यावेळेस नक्कीच पंच सांगता स्वेर आहे आणि या चेंडूवरती +1 धाव मात्र नोंद केली जाईल. टोटल 2 धावांनी वाढ. नुकतंच क्रिकेट आणि क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये डीजे वाजवत नाही. हळदी समारंभ असो लग्न समारंभ असो वरात असो किंवा एखाद्याची पार्टी असो बर्थडे सेलिब्रेशन असो मी तिथेही डीजे चांगला वाजवू शकतो. या गीतानं मात्र त्यांनी स्वतःला सिद्ध केलं. पण आता येणाऱ्या फलंदाजाला सिद्ध करावा लागणार जो इनॅक नंबर 4 या क्रमांकावरती आलाय मुद्रे संघाचा जबरदस्त फलंदाज सिद्धेश आणि दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मात्र तंबूच्या रस्त्याला पाहायला मिळाला होता ऋषिकेश जो धावचीच्या माध्यमातून बाद झाला होता. सचिन नावाचं वादळ मैदानामध्ये पाहायला मिळतंय आणि या फटक्यावरती जबरदस्त आकडा येतोय. अर्थातच सुरेश भाऊ लाड ट्रॉफीचा दमदार षटकार. यस दिजे धन्यवाद. भिसे गावाचा हा दमदार सोहळा भिसे गावातील ग्रामस्थांनी केलेली मेहनत आपल्याला पाहायला मिळते. जिथे काही नव्हतं तिथे एक सुंदर क्रिकेटचं
क्रीडांगण आपल्याला आता पाहायला मिळतोय. टोटल धावफलकावरती धावा आहेत त्या 36. सचिन, लेदर क्रिकेटचा देखील या खेळाडूला बराचसा अभ्यास आहे. लेदर क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ सातत्यानं तो खेळत आलाय. या चेंडूवरती पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि या 2 धावांनी धावफलकावरती वाढ. टोटल 38. ध्येयापेक्षा सुंदर काय असेल तर त्या ध्येयापर्यंत प्रवास करण्याच्या क्षमतेला मात्र नक्कीच पाहिलं जातं आणि क्षमता आहे या फलंदाजाला या मॅच मध्ये बरंच काय करण्याची क्षमता आहे. गोलंदाजाला आपल्या संघाची बाजू सिद्ध करण्याची, पण अचूक टप्पा फेकावा लागेल आणि अचूक टप्प्यावरती येऊन यावेळेस चेंडूच्या मिनिटनुसार खेळ करावा लागणार फलंदाज सचिनला. हा जबरदस्त फटका, आपल्या शस्त्रापैकी एक शस्त्र मात्र यावेळेस पॉइंटच्या दिशेनं खेचलं आणि हा डीप पॉइंटचा क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहत राहिला. चेंडू कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. प्रसारित करतायत. मी त्या दिवशी सुद्धा तेच वक्तव्य केलं, आजही तेच म्हणेल. कारण एक काळ असा होता की रायगड जिल्हा एका नावाने ओळखला जायचा, केवळ कबड्डी आणि कबड्डी. त्याच्यानंतर या रायगड जिल्ह्याची नवीन एक ओळख झाली, ती म्हणजे क्रिकेटची दुनिया. आणि त्याच्यानंतर आता हा रायगड जिल्हा खऱ्या अर्थाने ओळखला जातोय, तो म्हणजे बैलगाडा शर्यतींचा आखाडा. नवीन ओळख पाहायला मिळते. म्हणजे डीजे मास्टर सुद्धा सांगून देत आहेत की बैलगाडा शर्यतींचा नाद खुला आहे. सर नक्कीच बैलगाड्या शर्यतीवरची जेव्हा बंदी उठली, खऱ्या अर्थानं शेतकरी बांधव मात्र आनंदानं उत्साहित झाले होते आणि आज आनंदाच्या भरात त्यांचे बैलगाडा शर्यत आपण सातत्यानं बघतोय. विविध गावात विविध दिशेनं पाहायला मिळते आणि विविध भरघोस रकमेचे पारितोषिक त्या स्पर्धेसाठी असतात. पण या स्पर्धेमध्ये आतापर्यंत धावफलकावरती धावा लागला त्या 42 टीम मुद्रे संघाच्या चांदई संघाच्या विरोधात. पण या 42 धावांचा हा आलेख आणखी एका मोठ्या फटक्यानं पुढे सरसावतोय. अर्थातच येतोय ब्रँडेड अप्रतिम, नो डाऊट इट्स अ कडक षटकार. या षटकाराच्या जोरावरती टोटल 48 धावा लागल्यात मुद्रे संघाच्या चांदई संघाच्या विरोधात. चांदई संघाकडे दादा संघ म्हणून या परिसरामध्ये पाहिलं जातं, पण मुद्रे संघाने देखील सांगितलं अर्थातच आदरणीय सुरेश भाऊ ला ट्रॉफी मध्ये आम्ही दमदार खेळ दाखवणार आणि त्याची सुरुवात यावेळेस फलंदाजी करताना हे दोन्ही फलंदाज करतायत. सिद्धेश आणि सचिन ही जोड साखळी मैदानामध्ये मुद्रे संघाची जी चांगली कामगिरी करते. प्रयत्न करत राहा, जे काय करायचं ते एक दिवसात होत नाही, पण नक्कीच तुमचा तो एक दिवस प्रयत्न तुमचा संपन्न करेल. पण यावेळेस यस विजय धन्यवाद. तर या विकेट नंतर आपण बघतोय धावफलकावरती आता हँडब्रेक खेचला जाईल का गोलंदाजच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी करतोय गोलंदाज मंगेश. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. हा मंगेश मात्र यावेळेस चांदई संघाची बाजू सिद्ध करतोय आणि आता नेक्स्ट बॅट्समन मैदानामध्ये येतोय मनीष, जो 5व्या क्रमांकावरती आलाय.
विकेट हॅट्रिक साठी सन्माननीय मोहन धस साहेबांकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि यावेळेस आपण बघतोय आणखीन एक फलंदाजाचा जबरदस्त झेल टिपला जातोय आणि त्याला देखील परतीचा प्रवास करावा लागणार या चेंडूवरती. धस साहेबांकडनं गोलंदाजासाठी डीजे. $49. पहिल्या या आधीच्या मॅच मध्ये 50 धावा पूर्ण करणारा फलंदाज मकरंदला आपण पाहिलं, जो श्री11 नेरळ संघाचा खेळाडू होता. यावेळेस पंचांचा देठ चेंडूचा थेट इशारा आलाय. आम्ही पाहिलं बेलची लाईट मात्र पेटत होती, त्यामुळे कदाचित पंचांनी हा चेंडू देठ घोषित केला असावा. या चेंडूला मात्र काउंट केलं जाणार नाही. आजच्या रात्रीतला पहिला देठ चेंडू मात्र गोलंदाज मंगेशच्या माध्यमातून पंचांनी घोषित केलाय. धावफलकावरती 49 धावा पाहायला मिळतात टीम मुद्रे संघाच्या चांदई संघाच्या विरोधात, पण गडी मात्र बाद झालेत आतापर्यंत 3. पहिला गडी बाद होणारा सुधीर, त्यानंतर बाद झाला ऋषिकेश आणि त्यानंतर बाद झाला सिद्धेश. 4 गडी मात्र आतापर्यंत बाद झालेत आणि 6व्या क्रमांकाचा फलंदाज गौरव आणि सचिन मैदानामध्ये पाहायला मिळतोय. जरा स्पीडअप करा दोन्ही संघ, विनंती आपणास. सचिन यावेळेस हा चेंडूचा खेळ करतोय आणि या चेंडूवरती आपण बघतोय एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मात्र पाहायला मिळाला नाही, नकार दिला गेला. 50 धावा धावफलकावरती पूर्ण झाल्या. टीम मुद्रे संघाच्या गौरव स्ट्राईक एंडवरती या षटकातील कदाचित एका चेंडूचा खेळ बाकी आहे. मंगेश येणाऱ्या या शेवटच्या चेंडूवरती काय करतोय, काय घडतंय, काय बिघडतंय हे पाहण्यासाठी जाऊया भिसे गावच्या या सुंदर सोहळ्यामध्ये, अर्थातच क्रिकेटच्या या नगरीमध्ये. यावेळेस चेंडूला लांबी कमी, उंची जास्त, उंच उंच पाहायला मिळाला चेंडू. स्वतः गोलंदाज चेंडू खाली आला, पण मोक्याच्या क्षणी झेल निसटला आणि त्यानंतर रनआउटची विकेट मात्र पाहायला मिळते. हा तुषार नमूद करू इच्छितो की या स्पर्धा मात्र नक्कीच म्हणायला गेलं तर 48 संघ घेऊन केले गेले. 48 संघ या स्पर्धेत आहे. 6 पारितोषिक या स्पर्धेचं वैशिष्ट्यपूर्ण दाखवताना दिसून येत आहेत. परंतु सध्या तरी जर पाहायला गेलं तर टॉप 6 मध्ये, अर्थात आपण जर पाहायला गेलं तर क्वार्टर फायनल मध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक क्वार्टर फायनल जो जिंकेल त्याच्यासाठी मात्र पारितोषिक असेल. परंतु खास करून सूचना आहे की जसे ग्रुप पाडलेत ABCDEF असे 6 ग्रुप आहेत आणि या 6 ग्रुपमधली A ग्रुपच्या मॅच चालू आहेत, उद्या B ग्रुपच्या होणार आहेत. त्याच्यात आज आणि उद्या C ग्रुपच्या पण मॅच होणार आहेत आणि परवाच्या दिवसात D ग्रुपच्या मॅच आहेत. 8 संघ तिथे असतील. याच्यातून जे संघ क्वालिफायच्या दिशेने असतील त्यांचा सेमीफायनल, टॉप 6 ची सेमीफायनल क्रमांक 1 आणि सेमीफायनल क्रमांक क्वार्टरच्या 2 केलेल्या जातील. याची नोंद घ्या आपण. तिसऱ्या दिवशी तर 24 चेंडूचा खेळ झाला आणि टोटल मुद्रे संघाच्या धावा लागल्या धावफलकावरती
52. नेक्स्ट इनिंग मध्ये टीम चांदई संघाला आता 53 धावांचं लक्ष असेल आणि या 53 धावांचा पाठलाग करताना 24 चेंडूचा खेळ पूर्ण करावा लागणार. आणि आता मात्र मी विनंती करतो टीम मुद्रे संघाला आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या आणि संदीप बोराडे सरांना विनंती आहे यानंतरच्या मॅच साठी आपण दोन्ही संघाच्या कर्णधारांना टॉस बॉक्स मध्ये आमंत्रित करा. चला कॉल देऊया. स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली विपक्ष जानमान कलंबली. टॉस साठी आपण जानमान मुकेश 11 कलंबोले टॉस साठी यायचंय आपण. पासूनच एंट्री आहे पण बेसेगाव संघाने चांगल्या प्रकारे आयोजन केलं. जिथे ग्राउंड उपस्थित नव्हते चांगल्या प्रकारे ग्राउंड तयार केले त्याबद्दल मी त्यांचे सर्वांचे आभार व्यक्त करतो. यस मॅच कडे जाऊया. बिग फाईट मॅच आपल्या भेटीला आपण पाहतोय. टार्गेट असेल सध्या तरी या ठिकाणी आपण पाहतोय जयशंकर चांदई संघासाठी 53 धावा संख्येचा 24 चेंडूंचा थरार आपण अनुभवणार आहोत. सलामीची जोडी मैदानात दाखल झाल्या. नितेश भोईर आणि त्याच्या समेत गुंगावणारे वादळ अर्थात एस के शांताराम कोलंबे. तर गोलंदाजी मार्क वरती वन अँड ओनली आपण पाहतोय सचिन नागी नावाचं वादळ आहे. या ठिकाणी निवृत्ती पाटील, विजय पडवाल, राजेश आवटे या सर्वांकडून मात्र या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती अंदाज बाळगलाय नितेश भोईरने. या ठिकाणी विजयी पताका झलकवायची आहे परंतु फटकेबाजी विनाकारण करून चालणार नाहीये. तर तिथे मात्र सावध पावित्र्याने ही फटकेबाजी करावी लागणार हा विचार नितेश भोईरच्या मनात नक्की आहे. फटका खेळला जातोय. गोळीच्या वेगाने मात्र फटक्याला लगावलाय परंतु या क्षणी मात्र तितक्याच ताकदीने क्षेत्ररक्षण मैदानात पाहायला मिळत आहे. आणि इथे येते मात्र एकेरी स्वरूपातली धाव श्री गणेशा धाव संख्येचा जयशंकर चांदईचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक रफ अँड टफ मॅच सगळ्यांच्या भेटीला आलंय. अर्थात एकीकडे दादा फलंदाजी जयशंकर चांदईचे तर दुसरीकडे आपण पाहतोय नावाजलेली टीम मुद्रे संघ सध्या मैदानात आहेत.
कारण एकीकडे आपण पाहायला गेलं तर मोहनदास यांच्याकडून पारितोषिक येत आहे. षटकार हॅट्रिक किंवा चौकार हॅट्रिक जो फलंदाज लगावेल त्याच्यासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. सचिन लांगे फायर अँड फाईट. चांगला फटका या ठिकाणी गॅपचं सुंदर प्रदर्शन पाहायला मिळत आहे. डिपेक्स्टा रिझन क्षेत्ररक्षक तैनात होत आहे. चेंडू मात्र अडवला जातो या ठिकाणी आणि इथे होत आहेत मात्र 3 धावा कंप्लीट. 3 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय, जाऊन पोहोचलाय ते अद्यापपर्यंत 4 आकड्यावरती. पहा एक चुकी चेंडू पकडण्यात थोडी दिरंग आहे, परंतु 3 धावा कन्वर्ट झाल्यात. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी असेल पुढच्या सामन्यामध्ये स्वर्गीय दिबा पाटील प्रतिष्ठान उमरली संघाची. इथे चांगला फटका येतोय, आणखी एक चांगला स्ट्रोक, चेंडू जातोय 1 बाउन्स, लॉंग ऑफ रिझनचा फटका, चौकार. अजयजी हजारे आणि त्याच समेत आपण पाहतोय आदरणीय कल्पेश अगिवले यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचंय. आपलं सुद्धा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. राईट आर्म राउंड द विकेट, आणखी एक दर्जेदार स्ट्रोक नितेश भोईरच्या बॅट मधून येतोय. आणखी एक रणझुंजाराचा संघर्षमय तोफेचा गोला, षटकार. यस थँक्यू डीजे. हा षटकार आलाय, फार मोठी धावसंख्या उभारणीला सुरुवात, कारण इथे 5 चेंडू संपलेत. सचिन लांगेला दिला जात आहे त्याच्याच गोलंदाजीवरती प्रत्युत्तर. षटकारांची आणि चौकारांची भाषा. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चौदा धावा अद्याप धावफलकावरती. इथे मात्र आउटसाइड द लेग स्टंप, पंच आमच्याकडे वळतायत. इथे वाईडचा इशारा, आणखी एक बोनस धावफलकावरती. पहिल्या षटकाचा जर विचार करायला गेला, पहिल्या इनिंग कडे जाऊया जिथे शांत समाधान कोलंबेने गोलंदाजी केली होती, जिथे अवघ्या 7 धावा या गोलंदाजाने खर्च केल्या होत्या. इथे मात्र कमबॅक चांगला आलाय. हा चेंडू डॉट आलाय, पहिलं षटक संपलाय. पहिल्या षटकाच्या अंती धावफलक जाऊन पोहोचलाय 15 आकड्यावरती. जर विचार करायला गेलं या क्षणी आपण पाहतोय, कारण आज आणि उद्याच्या रात्रीत या मंचावरती मात्र नक्कीच हा आवाज दुमदुमतो येतोय तुषार धुमाल्यांचा. परंतु जर पाहायला गेला तर या 4थ्या रजनीसाठी तुम्ही आणखी एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज ऐकणार आहात, आणि 5व्या रजनीसाठी सुद्धा आणखी एक रायगड जिल्ह्यातलं फार मोठं व्यक्तिमत्व, ज्यांना मात्र समालोचनातले गुरु समजले जातात. शेवटच्या दिवसाला आपल्याला टीके माले आणि प्रवीण दुगाडे ही जोडी मात्र या मंचावरती पाहायला मिळेल. प्रेक्षकांसाठी ती पर्वणी असेल. मॅच कडे जाऊया. डोंट वेस्ट टाइम प्लीज. मुद्रे संघ वेलेचं बंधन ठेवा आपण. सांगे कोड्याचा दुसरा षटक, गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज गौरव. दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय मयूर श्रीराम दिसले यांचं आगमन झालंय. स्विच हिट केलं जात होतं, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी चेंडू सरळरित्या जातोय, तो मात्र यष्टी रक्षकाच्या हातात.
हा चेंडू येतोय डॉट. फुलटॉस चेंडू आणि या ठिकाणी येतोय. फटका मोठा होता परंतु ताकदीनुसार फटका आला नाहीये. इथे मात्र येणार 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचले ते अद्याप 17 आकड्यावरती. 17 आकडा जर म्हणायला गेलं तर बरंच काही सांगून जातो. इंटरनॅशनल लेवलचा खिलाडी, ज्याला क्रिकेटमध्ये फार मोठं नाव गाजवलं आणि भारतीय टीम कडून ज्याने मात्र नेहमीच गोलंदाजीची एक धुरा सांभाळले, ते अनिल कुंबळेंची बर्थडे 17. आणखी एक हेलिकॉप्टर शॉट बनवण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही आहेत. जितक्या जलद गतीने फटका केला गेला तितक्याच जलद गतीने या ठिकाणी क्षेत्ररक्षण घडलं गेलं आणि या क्षणी येते एक धाव. एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 चेंडूंची पैकी झाल्या गौरव या गोलंदाजाचे. सचिन लांगीच्या पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 4 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर आले मोठे फटके. नितेश भोईरच्या बॅटमधून चौकार षटकार, त्याने धावसंख्या मोठी केली. परंतु या क्षणी गौरवच्या 3 चेंडूंवरती आल्यात 3च धावा, परंतु आणखी 3 चेंडूंमध्ये काय होईल ते पाहूया. हा चांगला फटका, इटीच नितेश भोईर ब्रँड. चेंडू जातोय सीमारेखा पार, लॉंगॉनच्या डोक्यावरून सनसनीखेच निर्माण करणारा संघर्षाचा षटकार. फटका या ठिकाणी येतोय. एकेरी स्वरूपातली धाव आली आहे. एका धावेच्या मदतीने मात्र धावफलक पुढे सरसावलाय. जाऊन पोहोचलाय 26 आकड्यावरती. इथे षटक संपलाय. जर म्हणायला गेलं तर आता धावफलकावरती धावा आल्या 26 आणि 12 चेंडूंचा केल्या ठिकाणी संपला आणि 12 चेंडूंमध्ये धावा आहेत 26 आणि आता येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये धावा करायच्या आहेत त्या मात्र 27. म्हणजे विजयी पताका झळकवायचे असेल तर आता 27 धावा संख्येची गरज आहे. काय घडेल माहित नाही आहे, परंतु या मॅच मध्ये फार इंटरेस्ट वाढायला सुरुवात झाली आहे. कारण पहा, जसं वाटलं होतं जशा मॅच सुरू झाल्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण खरं म्हणायला गेलं तर सोमनाथजी टोंबरे आणि अमोक कुलकर्णी यांनी जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न मात्र या ठिकाणी पूर्णत्वाला गेलंय. खऱ्या अर्थाने सर्वांना सांगून देईल मित्रांनो, गेल्या 20 ते 22 दिवसांची मेहनत मात्र या मैदानात कामी आले. कारण या मैदानासाठी बराच मोठा खर्च आकारला गेला. कारण हे मैदान घडवण्यासाठीच फार मोठी मेहनत जे अंबेमाता भिसेगाव क्रिकेट संघाने घेतली आणि ती फळ मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. दरम्यान आपण पाहतोय अमोल उर्फ दादू गोसावी यांच्या या ठिकाणी आगमन झाल्याने विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सुद्धा सहर्ष स्वागत.
इथे येतोय मोठा फटका, समालोचन कक्षाला दिली जाणारी सलाम आहे. मोठा षटकार शांताराम कोलंबेच्या बॅट मधून तलपता हा षटकार पाहायला मिळतोय. बॉलर कोण आहे रे? सचिन कोण? किशोर गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडूवरती शांताराम कोलंबेने तलवार उपसली होती आणि तिथे मात्र या ठिकाणी आणखी 2 धावा पाहायला मिळत आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावलाय 34 आकड्यावरती. इथे मात्र फटक्याने फसवलाय. अडतीस धावा. आणखी एक मोठा फटका. शांताराम कोलंबे मात्र थांबण्याचं नाव घेत नाहीये. फार मोठमोठे फटके शांताराम या षटकाराने मात्र सामन्यातली आवा गोलवायला सुरुवात झाली आहे. धावफलक जाऊन पोहोचलाय 44 या आकड्यावरती. यावं लागेल, पेनल्टी बसेल, माझं नाही काम कर. इथे आणखी एक दर्जेदार स्ट्रोक. काय बॅटिंग चालू आहे शांताराम कोलंबेची. कारण जिथे म्हणायला गेलं या चेंडूवरती षटकार जर आला तर मोहनदास यांच्याकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज. परंतु इथे जिंकण्यासाठी हव्यात आता फक्त 3च धावा. कारण 53 धावा संख्येचं टार्गेट आहे. आणि का म्हटलं मी सुरुवातीला आल्या कारण हे घोंगावणारे वादळ आहे क्रिकेटच्या दुनियेतलं, अर्थात शांताराम कोलंबे, ज्याच्या नावाची बॅट मात्र मैदानात फार मोठी तलापते. इथे मात्र पाय चित पकडलाय पंचांनी, फिंगर अप झालाय. आता मात्र पहिल्या विकेटचं नुकसान या ठिकाणी पाहायला मिळत आहे शांताराम कोलंबेच्या स्वरूपात. झटका दिलाय, ईट का जवाब पत्थर से, जशास तसं उत्तर, टी फॉर टॅट. डीजे प्लीज. या ठिकाणी मात्र विकेट आली आहे.
3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्ती पथावरती आला. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी गरज आहे ती 3 धावसंख्येची. आता कुठे चुकी झाले ती मुद्रेश संघाची ती आपण पाहणार आहोत. जाऊया मॅच कडे. इथे मात्र फटका आलाय. 1 मोर विकेट डाऊन. नितेश भोईरला सुद्धा परतावा लागेल. झटका झटका आणि झटकाच अशी जर गोलंदाजी झाली डीजे खोट नाही आहे. सोमनाथ टोमरेंबद्दल तुम्ही दोन्ही लहरी नक्की प्रस्तुत करतायत, परंतु हे व्यक्तिमत्व फार जवळचं आहे आणि या व्यक्तिमत्वाकडे जर गेला तर सामाजिक जाणीव या व्यक्तिमत्वाला नक्की आहे. आणि खरं म्हणायला गेलं तर या ठिकाणी जय अंबे माता क्रिकेट संघ भिसेगाव यांच्यावरती त्यांचा फार मोठा भरत असतंय, जो मैदानात मात्र दिसून येत आहे. तुम्ही फक्त बोला, आम्ही त्याच्यासाठी तयार आहोत, हे ब्रीदवाक्य त्यांच्या मुखातून पाहायला मिळालं. दरम्यान जाऊया मॅच कडे. या ठिकाणी मात्र पहिल्या चेंडूवरती आले विकेट. फार चांगली गोलंदाजी, काय गोलंदाजी होतीये. समाधान कोलंबे ज्याने गोलंदाजी करत असताना पहिल्या 2 सामन्याचा जर इतिहास पाहायला गेला, याही सामन्याचा इतिहास मी पाहतोय जिथे मात्र ही पिच बॅट्समन साठी अनुकूल आहे आणि अशा परिस्थितीत याच समाधान कोलंबेने गोलंदाजी करताना फक्त 7 धावा पहिल्या इनिंग मध्ये खर्च केल्या होत्या, तेही P1 चं षटक मुद्रेच्या विरोधात खेळताना. परंतु आता त्याला करायच्या संघासाठी 3 धावा. इथे ते मोठा फटका, विनर शॉट समाधान कोलंबेच्या बॅट मधून षटकार. जाऊया मॅन ऑफ द मॅचच्या किताबाकडे. नो डाऊट फार चांगली बॅटिंग लाईन मैदानात ज्यांच्या माध्यमातून साकारली गेली, अर्थात जयशंकर चांदाईचं घोंगावणारं वादळ शांताराम कोलंबे ठरला या सामन्याचा हिरो. अजयजी हजारे यांना विनंती करेल की मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण प्रदान करायची आहे आपल्या शुभ हस्ते. या SK आपण मंचावरती